शुभमन गिल ट्रोलिंग ते राजयोग 2026 ते 2030 मध्ये काय घडणार? तुम्हाला माहित आहे की 7 फेब्रुवारी पासून T20 क्रिकेट फॉर्मॅटचा वर्ल्ड कप सुरू होत आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यात हजारो लाखो खेळाडू आपलं करिअर पणाला लावतात. देशाच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्शन होण्यासाठी अहोरात्र प्रॅक्टिस करून लक्षवेधी खेळ करतात. देशाच्या टीम मध्ये निवड झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मॅचेस मध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करून स्थान निश्चित करण्यासाठी झुंजत असतात. त्यात सातत्य ठेवावं लागतं. पण हे सर्वच खेळाडूंना जमतं असं नाही. काहींना कधी गुड पॅच तर कधी बॅड पॅचचा सामना करावा लागतो. अशाच काहीसा बॅड पॅचचा सामना शुभमन गिल या शैलीदार खेळाडूला सध्या करावा लागत आहे. त्याच्या या बॅड पॅचमुळे त्याला T20 संघातून बाहेर जावं लागलं. मात्र शुभमन गिल पुन्हा एकदा दमदार कमबॅक करेल का? काय सांगते त्याची पत्रिका? कसा असेल त्याचा पुढील काळ? हे सर्व आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. क्रिकेट प्रेमींनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे त्याआधी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आपण या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर वर्ल्ड कप सुरू असताना अशाच वेगवेगळ्या आपल्या आवडत्या खेळाडूंचे भविष्य सांगणारे व्हिडिओ पटकन पाहता येते. कारण व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर आपल्याला सर्वात आधी नोटिफिकेशन प्राप्त होणार आहे. आज आपण समजून घेणार आहोत शुभमन गिलचं काय होईल. तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाची कुंडली ही वेगळी असते. पण काही कुंडल्या पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेतात. अशीच काहीशी कुंडली शुभमन गिलची आहे. एका बाजूला अफाट यश आणि दुसऱ्या बाजूला टोकाची टीका त्याच्यावर होत आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर सध्या त्याच्या बॅड पॅच सुरू आहे. पण ज्योतिषशास्त्र काय सांगतं हे आपण त्याची पत्रिका तपासून समजून घेऊया. शुभमन गिलची पत्रिका कर्क राशीची आहे, जिथे चंद्र, शुक्र आणि राहू एका स्थानात आहे. कर्क राशीत चंद्र असेल तर ती व्यक्ती अत्यंत संवेदनशील असते आणि जेव्हा चंद्रासोबत शुक्र आणि राहू येतो तेव्हा प्रसिद्धीसोबत टीकेचा सामना करावा लागतो. म्हणूनच शुभमन गिल सध्या सर्वाधिक ट्रोल होताना दिसत आहे. पंजाबच्या एका छोट्याशा गावात जन्मलेला हा मुलगा हातात बॅट आणि डोळ्यात स्वप्न घेऊन क्रिकेट खेळत होता. वडील म्हणायचे, माझा मुलगा एक दिवस भारतासाठी खेळेल. वडिलांनी पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी शुभमनचे योग सकारात्मक बनले होते. शुभमनची मेहनत, जिद्द, चिकाटी यामुळे तो देशाच्या टीममध्ये दाखल झाला. लवकरच तिन्ही फॉर्मॅट खेळू लागला. त्याच्याकडे कर्णधार पद देखील आलं, पण त्याला त्यात फार यश आलं नाही आणि त्यामुळेच तो टीकेचा धनी झाला. शुभमनच्या कुंडलीची सर्वात मोठी ताकद म्हणजे धनस्थानात स्वराशीचा सूर्य असणं. हा सूर्यग्रह नेतृत्व, आत्मविश्वास आणि मोठं नाव देतो, जे शुभमनला मिळालं. याच स्थानात बुधादित्य योग तयार होतो, जो बुद्धी आणि नेतृत्वाचा संगम मानला जातो. या योगामुळे खेळाडू लांब पल्ल्याचा विजेता बनतो आणि म्हणूनच शुभमनचा खेळ फक्त देखणा नाही तर तो बुद्धिमत्तेने भरलेला दिसतो. तसंच त्याच्या पत्रिकेच्या पंचम स्थानात स्वराशीचा मंगळ आहे. ज्या खेळाडूच्या पंचम स्थानात मंगळ मजबूत असतो त्याचा खेळ हा जन्मजात असतो. मैदानावरील त्याचे क्विक डिसिजन ही त्याला मंगळाची देणगी असते, जे शुभमनच्या पत्रिकेत आहे. याच पत्रिकेत दशम स्थानात गुरु आणि शनीची युती आहे. हा एक जबरदस्त राजयोग आहे. शनी मेष राशीत नीच असला तरी नवमोष कुंडलीत तो उच्चावस्थेत आहे. याचा अर्थ असा की यश कदाचित उशिरा मिळेल, पण ते अत्यंत भक्कम आणि स्थिर असेल. ही कुंडली फक्त प्रसिद्धी देत नाही तर ती सिंहासन देणारी आहे. सध्या शुभमन गिलला शुक्राची महादशा आहे. शुक्र ग्रह धन आणि प्रसिद्धी देतोय, पण तो मुख्य कारक नसल्याने संघर्ष हा करावाच लागणार आहे. मात्र ज्योतिषशास्त्र सांगतं की 2030 नंतर या कुंडलीचा सुवर्णकाळ सुरू होईल. त्याला पूर्ण स्थैर्य प्राप्त होईल. त्याला मोठे सन्मानाचे पद प्राप्त होईल. कदाचित तो भारतीय क्रिकेट टीमच्या सर्वच फॉर्मॅटचा कर्णधार होऊ शकतो, असं ही पत्रिका सांगते. ट्रोल होणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, पण त्या टीकेला उत्तर देऊन स्वतःला सिद्ध करणं ही शनीची खरी परीक्षा असते. शुभमन गिल
ही परीक्षा मोठ्या सन्मानाने पास होईल. एवढंच नाही तर शुभमन गिल हा भविष्यात भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ असेल. तुम्हाला काय वाटतं? शुभमन गिल भारतीय टीमला पुढचा महान कर्णधार असेल का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.